त्यांची भाषा किंवा ज्या पद्धतीने ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख आमच्या नेत्यांच्या संदर्भात जी भाषा वापरत आहे ती चुकीची आहे. जीव घेऊ तर नक्कीच नाही, तो गुन्हा होईल. आणि जीव दिला तरी आम्हाला महाराष्ट्राला, मराठा समाजाला जरांगींची गरज आहे. त्याच्यामुळे मला वाटतं दोन्ही गोष्टी त्यांनी करू नये. पण त्या निमित्ताने बावनकुळेजींबद्दल विरोधात बोलणं, त्याचमुळे अन्य आमच्या प्रमुख नेत्यांबद्दल विरोधात बोलणं, त्याच्यामुळे विषय भरकटतोय. आता आमचे 5-25, शिंदेचे 5-25 म्हणजे 50-60 आमदार पाडण्याची ताकद त्यांच्याकडे नक्कीच आहे, असा त्यांना आत्मविश्वास आहे. मला वाटतं मागच्या निवडणुका पण ते लढले असते तर त्यातनं त्या ठिकाणी दिसून आलं असतं. परंतु त्यांनी विरोध करूनही महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीला निवडून दिलं. ती आमच्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची इच्छा सगळ्यांचीच असते, विमानात बसण्याची इच्छा सगळ्यांचीच असते. शेवटी मी नेहमी तुम्हाला सांगतो की देवाभाऊंचा सहवास लाभणं म्हणजे आपलं भविष्य घडवण्यासारखं आहे. आणि म्हणून त्या विमानामध्ये बसल्यानंतर निश्चित पद्धतीने जयंत पाटीलजींच्या मनामधले योग्य विचार येतील अशी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो. साहेब, RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी हजेरी लावली आहे. संघावर नेहमीच भाजप धार्जिने अशी टीका करणारे अंबादास दानवे या कार्यक्रमाला होते. माझी जेवढी माहिती आहे की मुळात अंबादास दानवेजी हे स्वयंसेवक होते. पहिला संघाच्या शाखेत पण जायचे, हिंदुत्व विचाराचे आहेत. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेजींनी हिंदुत्वाच्या विरुद्ध भूमिका घेतली तेव्हा त्यांना किती वेदना व्हायच्या हे त्यांनी मला एकट्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून अंबादास दानवेजींनी अगर परत एकदा हिंदुत्व आणि संघाच्या दिशेने येत असतील तर स्वागतच आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक इशारा दिला की मी समाजासाठी जीव देऊ शकतो. तर लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजामध्ये च्या बाबतीमध्ये जे प्रमाणपत्र आहेत त्या बाबतीमध्ये काही विषय मांडतायत, ते चूक नाही आहे, त्यांची चूक नाही आहे. कारण का शेवटी मीही मराठा समाजाचा आहे. माझ्या समाजामध्ये अगर कुठल्याही तरुणीवर अगर अन्याय होत असेल तर मीही पेटून उठणार. चुका असतील तर चुका सुधारल्याच पाहिजे. त्या प्रक्रियेमधले कुठल्याही अधिकाऱ्यांनी अगर त्यांच्या चुकांमुळे अगर आमच्या मराठा समाजाच्या मुलामुलींचं अगर नुकसान होत असेल तर मनोज जरांगेजीच्या अगोदर मीच त्या लोकांचा कार्यक्रम करीन, एक लक्षात घ्या. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील जे भांडतायत, भूमिका घेत आहेत ते समाज हिताचे आहे. फक्त मी समाज बांधव म्हणून त्यांना एक विनंती करणार आहे किंवा एक आवाहन करीन की त्यांची भाषा किंवा ज्या पद्धतीने ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख आमच्या नेत्यांच्या संदर्भात जी भाषा आपल्याला मराठा समाजाच्या मुलामुली तरुणींचं अगर भलं करायचं असेल तर आपल्या सरकारशी योग्य संवाद ठेवून आपल्याला तो मार्ग काढणं सोपं आहे. कारण आम्हीही आमच्याही कोकणात आमच्या कोकणाच्या भाषेत सांगितलं कोण सडके आंबे असतील ज्यांच्यामुळे आमच्या मराठा समाजाचा तरुणींचं नुकसान होत असेल, विषयच नाही. पण त्या निमित्ताने बावनकुळेजींबद्दल विरोधात बोलणं, त्याचमुळे अन्य आमच्या प्रमुख नेत्यांबद्दल विरोधात बोलणं, त्याच्यामुळे विषय भरकटतोय. म्हणून मनोज जरांगेजींना सांगेन, मुद्दा बरोबर आहे. तुम्ही कुठल्या मराठा समाजाच्या मुलामुलींवर झाला असेल तर तुमच्या खांद्याला खांदा उभं राहून नितेश राणे त्या अधिकाऱ्याच्या विरोधात भूमिका घेणं किंवा ना त्याचा कार्यक्रम करायसाठी मी तयार आहे. फक्त त्या भाषेच्या संदर्भात जे भाषा ते वापरतायत त्याबद्दल त्यांनी विचार करा. शरद पवारांचे 8 खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात भेट घेतली. नाही, पण शेवटी पंतप्रधानांना भेटणं ह्याच्यामध्ये काही चूक नाही. आदित्य ठाकरे पण विधानसभेच्या काळात विधानसभा सुरू होती तेव्हा कित्येकदा देवेंद्र फडणवीसांना येऊन भेटतात, साहेबांना येऊन भेटतात, कामं घेऊन येतात, निवेदनं. शेवटी देशाचे पंतप्रधान आहेत. खासदार म्हणून अगर त्यांना कुठले प्रश्न सोडवायचे असतील तर आदरणीय पंतप्रधानांकडे जायला लागेल. जसं शिवसेनेचे उभाट्याचे लोक सातत्याने, त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांचे पण आमदार असतात, सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटतात. मग त्याबद्दल आश्चर्य वाटण्याची गोष्ट काय. राज ठाकरे आणि मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा काढला. हो, मग त्याच्यामध्ये आता ते काय पाहणी दौरा काढण्याच्या निमित्ताने त्यांच्या काही सूचना असतील तर त्यांनी आम्हाला द्याव्या. राजसाहेबांना अगर काही कुठे चुकून खड्डे दिसले असतील तर त्यांनी नक्की आम्हाला मार्गदर्शन करावं. शेवटी आम्ही चुका सुधारण्यासाठी तयार आहोत, हरकत नाही अगर ते पाहणी दौरा करत असतील. प्रत्येकाला सूचना देण्याचा अधिकार, मार्गदर्शन करण्याचा अधिकार नक्की आहे. आमच्या सिंधुदुर्गात पण येण्याचा मी त्यांना आमंत्रण देतो, कारण आमच्या इथे कुठेही त्यांना ना खड्डा भेटणार ना काही तक्रार भेटणार. म्हणून इथे या व पाहणी दौरा करण्यामध्ये काही हरकत नाही. काँग्रेसच्या काळात काँग्रेसचं सरकार असताना त्यावेळेला कुठे राज ठाकरे फिरले नव्हते पाहणी करायला. नाही, ते नेहमीच पाहणी दौरे करतात, त्याच्यामध्ये काही चूक नाही. बघा, शेवटी प्रत्येकाला पाहणी दौरा करण्याचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये काहीच चूक नाही. नाही, मला वाटतं
पाहणी केली त्याचं स्वागत आहे. कारण सत्ताधारी पक्ष असो की विरोधी पक्ष असो, लोकांच्या ज्या गैरव्यवस्था होत आहेत त्या संदर्भात संवेदना दाखवणं केव्हाही त्या ठिकाणी स्वागतार्ह आहे. आणि कंत्राटदारावर आरोप करत असताना त्या ठिकाणी आणखी त्यांच्या मनात कोण कंत्राटदार असतील तर त्याची माहिती तपशीलवार जर सरकारकडे त्या ठिकाणी दिली तर कंत्राटदारावर कठोर योग्य ती कारवाई होईल. आणि यापूर्वीच गडकरी साहेब असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांनी कंत्राटदारांना त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत जो काही दंड असेल किंवा कारवाई असेल ती केलेलीच आहे. तथापि आणखी काही राहिलं असेल असं वाटत असेल तर त्यावरही कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकते. फक्त हा जो रस्ते पाहणी दौरा आहे हा त्या ठिकाणी पाहणी दौरा किंवा राजकीय दौरा ठरू नये एवढीच त्या ठिकाणी अपेक्षा आहे. भाऊ, आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की मी समाजासाठी जीव देऊ शकतो आणि घेऊ शकतो. ना, मला वाटतं दोन्ही गोष्टी त्यांनी करू नये. जीव घेऊ तर नक्कीच नाही, तो गुन्हा होईल. आणि जीव दिला तरी आम्हाला महाराष्ट्राला, मराठा समाजाला जरांगेंची गरज आहे. त्याच्यामुळे मला वाटतं दोन्ही अशी माझी मित्र म्हणून त्यांना विनंती आहे. बावनकुळे संदर्भात देखील ते म्हणालेले आहेत की ते ओबीसीचे नेते वगैरे असं एक वक्तव्य आलेलं आहे. मला वाटतं बावनकुळे हे माननीय देवाभाऊंच्या पावलावर पाऊल टाकून 18 पगड जातींना बरोबर घेऊन काम करणारे एक प्रगल्भ, समंजस आणि सर्वव्यापी अशा प्रकारचं नेतृत्व पुढे येत आहे. आणि मी मराठा समाजातून आहे. आम्हाला कधीच ते ओबीसी समाजातनं असले तरी दुजाभाव त्या ठिकाणी दिसला नाही. आणि त्याच्यामुळे ओबीसींबरोबर मराठाच नव्हे तर SC असतील, ST असतील, या सगळ्यांना बरोबर नेण्याची भूमिका त्यांनी घेतलेल्या निर्णयातून आणि त्यांच्या वर्तणुकीतून दिसून येते. त्याच्यामुळं अशा प्रकारचा आरोप माननीय बावनकुळे साहेबांवर करणे हा त्यांच्या सामाजिक कारकिर्दीवर अन्याय केल्यासारखं ठरेल. ज्या पद्धतीने जरांगे पाटील म्हणत आहे की राज्य सरकारने जी कुणबी प्रमाणपत्रे दिलेली आहे त्याच्यामुळे अनेक लोकांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे आमचा वाट पाहू नका, नाहीतर तुमचे आमदार देखील पाडू 5-50 अशा पद्धतीचं वक्तव्य येणं. आता आमचे 5-25, शिंदेचे 5-25 म्हणजे 50-60 आमदार पाडण्याची ताकद त्यांच्याकडे नक्कीच आहे असा त्यांना आत्मविश्वास आहे. मला वाटतं मागच्या निवडणुका पण ते लढले असते तर त्यातनं त्या ठिकाणी दिसून आलं असतं. परंतु त्याने विरोध करूनही महाराष्ट्रातल्या जनतेनं त्याच्यामुळे तुमची पाडण्याची क्षमता सिद्ध झालेली आहे आणि पुन्हा प्रयत्न करायचा असेल तर उमेदवार उभे करा. त्यामुळे निदान तुमचा जो आत्मविश्वास आहे तो जनतेच्या त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मला वाटतं वाटेल ते बोलणं, वाटेल त्या गर्जना करणं योग्य नाही आहे. मराठा समाजाचे प्रश्न आहेत. राज्यातला सगळ्या पक्षातला मराठा समाज तुमच्या सोबत राहील. परंतु तुमच्या आंदोलनाला कुठले एकांकी जर त्या ठिकाणची दिशा दिसली तर आंदोलनाला कोणी त्या ठिकाणी गांभीर्याने घेणार. मुंबई महानगरपालिकेचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार समोर आलेला आहे. ज्या पद्धतीने नगरसेवकांची हट्ट पुरवण्यासाठी 227 नगरसेवकांसाठी आयफोन हायटेक टॅब जो आहे तो महानगरपालिका खरेदी करणार आहे. पहिले गाडी आणि आता हायफाय टॅब खरेदी करणार मुंबईकरांच्या टॅक्समधून कितपत योग्य वाटतं? नाही, गाडीच्या संदर्भात त्या ठिकाणी निर्णय घेतला गेलेला आहे. परंतु आताच्या येणाऱ्या कॉम्प्युटरायझेशनमध्ये टॅब ही एक गरज झालेली आवश्यकता म्हणून त्या ठिकाणी ते देत असतील तर त्या ठिकाणी काही गैर मानायचं कारण नाही. तथापि मला हेही सुचवावं असं वाटतं, आज नगरसेवकांची टॅब घेण्याची आर्थिक क्षमता आहे का किंवा नाही हेही तपासण्याची आवश्यकता आहे. जर 5-50 हजाराचा टॅब नगरसेवक स्वतःच्या आर्थिक क्षमतेवर घेऊ शकत असेल तर मला वाटतं हा भुर्दंडही त्या ठिकाणी कमी करता येईल. भाऊ, लक्ष्मण हाकेने एक विधान केलेलं आहे की जेव्हा जरांगे पाटील हे मुख्यमंत्रींना अपशब्द म्हणत होते किंवा त्यांच्या विरोधात बोलत होते तेव्हा प्रसाद लाड वगैरे कुठं होते? नाही, मला वाटतं हाके निवडणूक आली की त्या ठिकाणी ते समोर येतात, मीडियात दिसतात. कधी जरांगेंवर शिव्या दे, कधी मुख्यमंत्र्यांच्या बाजूनं बोल, कधी विरोधात बोल. हे त्या ठिकाणी प्रसिद्धी लोलूप जे काही लोक त्या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये असे काही 5-6 त्या ठिकाणचे मोहरे महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतील. मला वाटतं कुठल्याही समाजासाठी बोलत असताना आपण समाजासाठी रचनात्मक काम काय करतोय, एखाद्या कुठल्या प्रकारची भूमिका घेऊन समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करतोय का, केवळ त्या ठिकाणी मीडिया आला एकमेकांवर भुंकायचं, मला वाटतं हे लोकांना मान्य नाही आहे. कन्स्ट्रक्टिव्ह कामाची, रचनात्मक गोष्टींची कुठल्याही समाज असो त्याला आवश्यकता आहे.
त्याच्यावर जरा बोलणाऱ्यांनी काम करावं. रोहित पवार असं म्हणतात की उपमुख्यमंत्री अमित शहानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना भेट नाकारली आणि त्यामुळे आता अर्थमंत्रीपदाचा राष्ट्रवादीचा मार्ग आणखीन धूसर असल्या स्वरूपाचा एक आरोप त्यांनी केलेला आहे. एक तर अमित शहा रोहित पवारांना विचारून भेटी देत असतील किंवा त्यांचं बोलणं झालं असेल की भेट नाकारली म्हणून, तुम्हाला मला ते माहीत नाही आहे. आता त्या ठिकाणी अर्थमंत्री पद काय करावं काय नाही करावं हा सरकारचा विषय आहे. परंतु मला वाटतं भविष्यवेत्ते रोहित पवार हल्ली व्हायला लागलेले आहेत. जी गोष्ट माहीत नाही तर अंदाजे आपलं काहीतरी ठोकायचं, मीडियात चर्चेत राहायचं, याच्या पलीकडे काय नाही आहे. उपमुख्यमंत्र्यांना आजी आपल्या अमितभाईंना भेट घ्यायची असेल तर देतील भेट ते, परंतु प्रत्येक गोष्टीचा अंदाज लावायचं, राजकीय काही ट्विस्ट करता येते का? हाच रोहित पवारांचा उद्योगधंदा झालेला आहे. ते रोज नव्या नव्या क्लुप्त्या काढून बाकीचं वर्तवून चर्चेत राहण्याचा प्रामाणिक केविलवाना प्रयत्न करत असतात. लवकरच राज्य आणि विशेषतः केंद्रामध्ये नवीन लोकांना संधी भेटणार, विशेषतः राज्यामध्ये ज्या पद्धतीने जे मंत्री काम करणारे त्यांचे देखील खाते बदलण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. जर असं झालं तर कुठल्या मंत्र्यांचं तुम्हाला वाटलं की कामं जी आहे ती कमी केलेली आहेत? आता तुम्हाला शक्यता माहीत आहे, मला काय माहीत नाही आहे. त्याच्यामुळे काय होणार हे मला माहीत नाही आहे. मंत्रिमंडळ विस्तार चेंजेस होणार आहे का हे मला माहीत नाही. जी गोष्टच मला माहीत नाही त्याच्यावर मी काय बोलू. तर डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत रमेश म्हात्रे त्यांना महाराष्ट्र बंदी घालण्यात आलेली नाही. मला वाटतं कायद्याच्या चौकटीत पोलीस न्यायालय यांना त्या ठिकाणी जो काही गुन्हा आहे त्या संदर्भात ज्या काही भूमिका घ्यायच्या असतात त्या ते घेत असतात आणि म्हणून मला वाटतं कोर्टाने घेतलेली ती भूमिका आहे ती आपल्याला बंधनकारक असते. त्याच्यावर आपण काय भाष्य करणार. उद्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सगळे खासदार हे पंतप्रधानांची भेट घेणार आहेत, तर त्याबद्दल अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत. तुमचं काय? नाही, मला वाटते बघा, देशाच्या पंतप्रधानांना कुठल्याही पक्षाचा नेता कुठलेही खासदार कधीही भेटू शकतात. एकीकडे पंतप्रधान भेटत नाहीत म्हणून आरोळ्या ठोकता आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधान सगळ्यांना भेटायला पक्षनिहाय भेटतायत तर परत टीका करताय. ही दुटप्पी भूमिका विरोधी पक्षाची त्या ठिकाणी भाजपच्या आणि NDA सरकारच्या विरोधी लोकांची आहे. मला वाटतं जेवढ्या जास्त खासदारांना पंतप्रधान भेटतील तेवढा संवाद अतिशय सक्षम होईल आणि त्यातनं त्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या राज्यात मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या माध्यमातून मदत होऊ शकते, त्यांना मार्गदर्शन होऊ शकतं. डिलिमिटेशन बिलसाठी राज्य विशेषतः केंद्र सरकारच्या माध्यमातून बिल आणलं झालं, त्यामुळे अनेक खासदारांना फोडण्याचा काम जो आहे तो भाजपच्या माध्यमातून असा आरोप जो तो काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला. मला वाटतं काँग्रेसला ते फोडण्याचं त्यांच्या दृष्टीला दिसतंय, कारण दृष्टी तशी सृष्टी. आम्ही तर म्हणून मोदी साहेब जोडण्याचं काम करतायत डिलिमिटेशनच्या माध्यमातून, समजा का होईना. जर खासदारांना बोलवत असतील, सरकारशी जोडत असतील तर स्वागत केलं पाहिजे आणि त्या विषयात काही सूचना असतील त्याही स्वागतार्ह पंतप्रधान नक्कीच त्या ठिकाणी मानतील आणि स्वीकारतील. त्याच्यामुळे तोडण्याचं नाही, फोडण्याचं नाही, तर जोडण्याचं काम मोदी साहेब करतायत. सर बारामतीमध्ये एक शिकाऊ विमान कोसळलं नाही, आता त्याच्यामागे काय कारण आहे, कशासाठी झालंय हे समजल्यावरच त्याच्यावर आपल्याला टिप्पणी करता येईल. परंतु मला वाटतं विमान असतील, चॉपर्स असतील, तिथल्या कंपन्या असतील किंवा प्रोडक्शन करणाऱ्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास घेऊन काळजी करण्याची अतिशय येणाऱ्या काळामध्ये आवश्यकता वाटते. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या प्रमाणपत्राबाबत काही विषय मांडतायत ते चूक नाहीये. मीही मराठा समाजाचा आहे. तरुण तरुणीवर अन्याय होत असेल तर मीही पेटून उठणार असल्याचं वक्तव्य मंत्री नितीश राणे यांनी केलंय. त्या प्रक्रियेमधील अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे आमच्या मराठा समाजाच्या मुलामुलींचं नुकसान होत असेल तर मनोज जरांगेंच्या आधी मीच त्या लोकांचा कार्यक्रम करेल असा इशारा नितीश राणे यांनी दिलाय. मनोज जरांगे भांडतायत, भूमिका घेतायत, समाज हिताचा आहे. समाज बांधव म्हणून मी त्यांना एक विनंती करणार किंवा आवाहनही करेन की ज्या पद्धतीने भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या संदर्भात जी भाषा वापरतायत ती चुकीची आहे. काही सडके आंबे असतील त्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांनी बावनकुळेबद्दल विरोधात बोलणे, अन्य नेत्यांबद्दल विरोधात बोलणं योग्य नाही. मराठा समाजाच्या मुलामुलींवर अन्याय झाला असेल तर खांद्याला खांदा लावून नितीश राणे त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेईन किंवा त्याचा कार्यक्रम करायला मी तयार आहे. मात्र भाषेबद्दल त्यांनी विचार करावा असं नितीश राणे यांनी सांगितलंय. मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षण आणि जात प्रमाणपत्र रद्द संदर्भाने त्यांचा दौरा काल आहे. कालपासून म्हणजे दिनांक 8 ऑगस्ट पासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. काल ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्याला लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
आज मनोज जरांगे पाटील यांचा पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात दौरा होता. हा दौरा आटपून ते सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. दरम्यान या कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी नेत्यांवर हल्लाबोल केलाय. यावेळी भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही त्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. बावनकुळे हे नाव कधी ऐकलंच नाही, मूळव्याध ऐकलं आहे. आमचं तर कुळ 96 कुळ आहे. हे बावनकुळ कुठून काढलं? बावनकुळे प्राणी असा विचित्र दिसतो. पूर्वीची हडप्पा संस्कृतीमधील मोहनजोदडो प्रमाणे व अजंठातील लेणीप्रमाणे हा माणूस दिसतो. अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर व्यंग्यावर लक्ष केलंय. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नाशिकमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कुणबी प्रमाणपत्र, मराठा आरक्षण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जरांगेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले की प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहून बोलावं. तसेच देवेंद्र फडणवीस हे एका व्यक्तीमुळे नव्हे तर राज्यातील 18 पगड जाती आणि बहुजन समाजाच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री झाले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की पुन्हा पुन्हा आक्रमक होणे हा त्यांचा अधिकार आहे, मात्र विशेष समजून घेणे हे महत्वाचं आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी अवैध असेल तर मी म्हणतो म्हणून प्रमाणपत्र द्या असं करता येत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रमाणपत्र योग्य असेल तर त्यांनी पुन्हा शासकीय सिस्टीममध्ये जावं. जाणीवपूर्वक एखाद्याचे प्रमाणपत्र अवैध ठरवावे असं सरकार कधीही करणार नाही. देवेंद्रजी हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयावर सकारात्मक आहेत. त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा समाजाला ओबीसी सदृश्य सर्व सवलती दिल्या आहेत. मात्र कोणाला राजकारण करायचं असेल तर ते नाईलाज आहे. कोणालाही दिलेले प्रमाणपत्र अवैध ठरवता येत नाही. तो निर्णय त्या सक्षम अधिकाऱ्यानेच घेतलेला आहे. तर चंद्रशेखर बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यास सांगितलं असून त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती. त्यावर बोलताना दरेकर हे म्हणाले की मला असं वाटतं मनोज जरांगे यांनी पाडण्यापेक्षा जोडण्याचं काम करावं. समाजात विद्वेषाची दरी निर्माण करण्यापेक्षा विकासासाठी मेहनत घ्यावी. वाईट करायला फार काही अक्कल लागत नाही, मात्र चांगलं करायला खूप काही अक्कल लागते. सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन काम करत आहोत. मनोज जरांगे यांचा सातत्याने सन्मान केलाय. जेव्हा आंदोलन झालं तेव्हा त्यांच्याशी चर्चा केली आणि निर्णय देखील घेतले आहेत. विखे पाटील किंवा प्रसाद लाड यांनी देखील मागील काळात चर्चा केली. आजही सरकार मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी तयार आहे, मात्र त्यांनी विषय समजून घेतले पाहिजेत असं त्यांनी यावेळी म्हटलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.